तर आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे. आज खरं तर मनात घेतलं तर वहिनींनी त्यांच्या विचारापासून तातडीने कसं त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल ते मनात घेतलंय. तेच आमच्या सर्वांची भावना. जल्लोष मी पण सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू. सर्वच बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकरांचे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणले, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो. वहिनींनी आवाहन केलेलं आहे कोणतरी जल्लोष करायचं नाही, कोणती मिरवणूक देखील काढू नये. वहिनींनी नुसतं नाही, आम्हाला सगळ्यांची भावना अशी आहे की सारखं आम्ही बोलत आलोय की दादांच्या बिना कधीच वाटलं नव्हतं एका निवडणुकीसाठी आम्हाला समोर जायला लागेल, पण तसं नियतीमुळे झालं. आणि 2 दिवसापूर्वी भोर तालुक्यात पण एकदम वाईट घटना घडली आहे त्या चिमुकलीच्या संदर्भात. तर आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे. आज खरं तर मनात घेतलं तर वहिनींनी त्यांच्या विचारापासून तातडीने कसं त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल ते मनात घेतलंय. तेच आमच्या सर्वांची भावना. जल्लोष मी पण सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू. सर्वांनीच एकत्रित कष्ट घेतलेत. आमचे पोलिंग एजंट्स असू द्या, पक्षातले सगळे कार्यकर्ते असू द्या, सर्वच मतदारांना सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो. तुम्ही या निवडणुकीचा बॅकएंड सांभाळलेला होता असं दिसलं साधारण सगळ्या प्रचाराच्या दरम्यान. नाही, मी एकट्याने नव्हतं काय केलं. आम्ही प्रिलिम आहे का ही? नाही, त्या बघा मी तुम्हाला आताच बोललो ही वेळ तशी नाही बोलायची. मी आधी पण बोलत आलोय की 29 मध्ये लोकांची आशा आहे. मी सातत्याने बोलत आलोय मी सर्वांसाठी काम करणार आहे. मी आधी बोललो मंगळवारी जनता दरबार घेणार, पण नंतर मी सांगितलं की दर गुरुवारी घेणार, कारण सोमवार मंगळवारी आम्ही तिथं मुंबईत असतो. आणि असं काय नाही की 29ची तयारी चालू आहे. मी सारखं बोलत आलोय की दादा एक आधार म्हणून होते सर्व बारामतीकरांसाठी, आणि वहिनी जेव्हा मुंबईत असतील मी पण माझ्या स्वतःनी कष्ट घेऊन सर्वांना तो आधार दिला पाहिजे आणि काम करायला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.